तर गाईज हा जो काही झोका आहे या जागी जर एक छोटासा घर असतं म्हणजे की हवेत घर, तर चला आपण हवेतला घर बनवूया. जो की जो टायर आता लटकतोय त्याच्यासारखा आपण लटकूया आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी लक्झरी आहे. तर गाईज आपण जो की घर बनवणार आहे तो या काड्यांनी बनवणार आहेत. तर काड्यांचं पहिले आपण एक बसण्यासाठी पहिले बनवूया आणि नंतर वरती घर बनवूया. पहिले बसण्यासाठी बनवूया. तर त्यासाठी पहिल्यांदा हा झोका आहे तो काढायला लागेल. झोका आहे तो काढून झालेला आहे. आता काय करणार माहिती का, हे जे मी बनवलेले आहेत अटकवण्यासाठी या दोन काड्याच्या सहाय्याने आपण घर बनवणार आहेत. म्हणजे की ही जी काडी आहे ना ती अशा प्रकारे लावूया आणि याच्यावर एक स्ट्रक्चर बनवूया. तर चला तर काम सुरुवात करूया. तर फायनली गाईज जो काय आपला खालचा जे स्ट्रक्चर आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मजबूत आहे एकदम. याच्यावर आपण ही फली टाकलेली आहे आणि हा जो आहे तो पत्रा आहे आणि याच्या खाली काड्या आहेत सर्व बघा तुम्ही. आणि ह्यो जे काय आहे काड्यांनी उभा केला आहे आणि त्याला एक रस्सी बांधलेली आहे मजबूतवाली. गाईच आपला घर बनून तयार झालेला आहे. जो की आपला हवेमध्ये तरंगणारा घर तुम्ही बघू शकता पूर्णपणे रेडी झालेला आहे. वरनं पण बघा, साईडनं पण बघा, या साईडनं पण बघा, पूर्णपणे मागच्या साईडने पण बघा. पूर्णपणे जो की आपला घर आहे हवेत तरंगणारा घर पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तर त्याला आपण हवेत कशा प्रकारे लटकवलं आहे ते बघा दोन काड्याच्या सहाय्याने. तर गाईज आपला पूर्णपणे घर रेडी आहे. तुम्हाला आतमधला टूर दाखवतो. त्याआधी गाईज हा बघा, हा आपला ट्री हाऊस आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, बघा तुम्ही. तर गाईज आपण एंटर करू. तर गाईज आपण जर तर गाईज हा आहे आतला इंटिरियर बघा तुम्ही. स्पेस बघा गाईज. तर गाईज यावर चढायला गेलो ना तर की हो असा हलतो बघा तुम्ही. म्हणजे की एक साईडला लोड पडला ना की हलतो. त्यामुळे हा जो स्टूल आहे तो आपण इथे खाली लावू त्याच्या. चला तुम्हाला दाखवतो. हा बघा जो की स्टूल आहे तो खाली लावलेला आहे
त्याच्यावर चढून मग आपण आतमध्ये जाऊ. तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. तर गाईज बघा, पहिल्यांदा पाय इथं द्यायचा, दुसऱ्यांदा पाय इथं द्यायचा. तर गाईज तुम्ही बघू शकता मी आतमध्ये जातोय. हे हालेल बघा कसं. दाराला पण काय नाही ठेवलेलं मी. आवाज येतच असेल गाईज तुम्हाला. तर गाईज फायनली मी आतमध्ये बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज की ह्या घराचा एकच प्रॉब्लेम आहे की हा झोक्यासारखा हलत राहतो. म्हणजे की थोडं पण आपण हल्लो ना की तो हलणार. त्यामुळे या घरामध्ये म्हणजे की म्हणजे सेफ्टीसाठी काहीच नाही लावलेलं आहे. म्हणजे जर समजा खाली पडला तर डायरेक्ट पडला तर ठीक आहे गाईज. एवढा स्पेस आहे इथं. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा हात बघा कसे झालेत. हे करता करता पूर्ण 4 तास लागले एवढूसा बनवण्यासाठी. वाटतो सोपा पण सोपा नाही. 4 तास घालवलेत. गाईज लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा.